मित्रांनो, शेवटच्या दिवसाची पहाट एक वेगळीच ऊर्जा घेऊन आली. कारण या दिवसाची सुरुवातच श्री सातेरी देवीच्या दर्शनाने झाली. मी तुम्हा सर्वांचा होस्ट साहिल म्हात्रे कोकण सिरीजच्या या प्रवासात सर्वांचं स्वागत करतो. कोकणात सातेरी देवीचे अनेक मंदिरं आहेत, पण आज आम्ही मालवणपासून हाकेच्या अंतरावर असलेले मसुरे गावातील बिल्वसवाडीत स्थित असलेले श्री सातेरी देवी जल मंदिराचे दर्शन घेतले. आजूबाजूला हिरवीगार झाडी, शांत वातावरण आणि मंदिराभोवती असलेलं जलाशयाचं सुंदर रूप. असं सांगितलं जातं की पूर्वी बिल्वस परिसरात एक मोठं आणि स्वच्छ पाण्याचं तळं होतं आणि गावातील गुरं नेहमी तिथे पाणी पिण्यासाठी येत असत. एके दिवशी दुपारच्या वेळी त्या तळ्याजवळ 2 म्हशींमध्ये अचानक जोरदार झुंज सुरू झाली. झुंज सुरू असताना एका म्हशीचा धक्का तळ्यात असलेल्या एका वारुळात लागला आणि त्यानंतर जे घडलं ते पाहून तिथे असलेले गुराखी अक्षरशः थक्क झाले. त्या वारुळातून रक्त येत असल्याचं त्यांना दिसलं. गुराख्यांनी ही गोष्ट गावकऱ्यांना सांगितली. गावकरी त्या ठिकाणी आले, वारुळ पाहिलं आणि या घटनेला साधी घटना न मानता त्या ठिकाणी देवीचे अस्तित्व असल्याची श्रद्धा निर्माण झाली. स्थानिक परंपरेनुसार हेच ठिकाण पुढे सातेरी देवीचे पवित्र स्थान मानलं जाऊ लागलं आणि या वारुळाभोवती देवीचं मंदिर उभारण्यात आलं. हळूहळू या ठिकाणाची आणि आईची कीर्ती संपूर्ण परिसरात पसरू लागली. मसुरे गावातील 12 वाड्यांची ग्रामदेवता म्हणून सातेरी देवीची आजही मनोभावे आणि खूप श्रद्धेने पूजा केली जाते. कोकणाच्या मातीत श्रद्धा ही केवळ मंदिरांच्या भिंतीमध्ये नव्हे, तर ती निसर्गात, वारुळात, पाण्यात आणि गावाच्या परंपरेतही जिवंत आहे. शेकडो वर्षांची परंपरा जपत आजही असंख्य भाविक श्री सातेरी देवीच्या दर्शनासाठी या पवित्र स्थळी येतात आणि म्हणूनच मसुरेच्या बिल्वसवाडीतील हे सातेरी देवीचे जलस्थान आजही कोकणी श्रद्धा, निसर्ग आणि लोकपरंपरेचं एक सुंदर प्रतीक म्हणून उभं आहे. जय सातेरी देवी. सातेरी आईचा आशीर्वाद घेऊन आम्ही सर्व आंगणेवाडीसाठी निघालो. आणि आता आम्ही येऊन पोचलोय आंगणेवाडीला. आणि जितकं जागृत देवस्थान सातेरी देवीचं आहे, तितकंच जागृत आंगणेवाडी पण आहे. आणि तुम्हा सर्वांना माहीतच असेल आंगणेवाडीची जत्रा किती प्रसिद्ध आहे. आपल्या कल्याण डोंबिवली आणि मुंबईवरून पण खूप भाविक इकडे दर्शनाला येतात आणि देवीला भेट देत असतात. तर चला, तुम्हाला सर्व मंदिर परिसर दाखवतो. सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यात आंगणेवाडीत असलेलं हे भराडी देवीचं प्रसिद्ध देवस्थान. दर्शन घेतलंय, मस्त वाटतंय, मन प्रसन्न झालंय. आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई होती म्हणून मी व्हिडिओ वगैरे काढायची रिस्क काय घेतली नाही. पण खूप गर्दी आहे आज, बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. फार मंगळवार म्हणून एवढी गर्दी आहे मंदिरात, कारण खूप जण आलेत. इतकी गर्दी तर आम्ही जेव्हा लास्ट टाइम आलतो तेव्हा तर जत्रा पण जवळ होती, तरी इतकी गर्दी नव्हती. आणि आज एवढी गर्दी आहे. मंदिर परिसर खूप स्वच्छ आहे आणि संपूर्ण मंदिर हा मार्बलचा बनवला आहे. आंगणेवाडीच्या जत्रेला 300 वर्षांचा इतिहास आहे. मालवणपासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसुरे या गावातील 12 वाड्यांपैकी एक आंगणेवाडी. मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीरावांचे धाकटे बंधू श्रीमंत चिमाजी अप्पांनाही आई भराडी देवीचा आशीर्वाद लाभला. रावने कोकण प्रांत पोर्चुगीज सत्तेतून मुक्त केले. नंतर अप्पांनी 22,000 एकर जमीन या मंदिराला दान दिली. असं म्हणतात की अंगणे नावाच्या एका ग्रामस्थाची गाय नेहमी रानात एका विशिष्ट पाषाणावर पाना सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला
सर्व प्रकार त्याच्या लक्षात आले. त्याच दिवशी देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिले आणि आपण तिथे प्रकट झाल्याचे सांगितले. तेव्हापासूनच सर्व ग्रामस्थ त्या पाषाणाची पूजा करू लागले. भरड भागात एका राईत ही स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली म्हणून तिला सर्व भाविक श्री भराडी देवी या नावाने हाक मारतात. अंगणेवाडीची जत्रा साधारणपणे हिंदू पंचांगातील माघ महिन्यात भरते, म्हणजे साधारण फेब्रुवारीच्या महिन्यात. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जत्रेची तारीख ठराविक तिथीवर कायमची निश्चित नसते. अंगणे कुटुंबीय व मानकरी देवीला कौल लावल्यानंतर जत्रेची तारीख निश्चित करतात. उदाहरणार्थ 2026मध्ये जत्रा 9 फेब्रुवारीला झाली. थोडा वेळ आम्हीही विश्रांती घेतली आणि दुपारचं जेवण करून घेतलं. त्यानंतर आम्ही कांदल गावातील श्री रामेश्वर आणि श्री रवळनाथ दर्शनासाठी निघालो.